वादळी वारा माण तालुक्याच्या मोळावर. पाऊस कणभर पण नुकसान मनभर. नमस्कार, आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज. मंडळी, काल माण तालुक्यात वादळी वारे, विजांचा गडगडाट आणि पावसाने हजेरी लावली. काही भागात समाधानकारक पाऊस पडला, मात्र काही भागात पावसाने सोबत आणलेल्या वादळी वाऱ्याने मात्र हाहाकार उडवला. या वादळी वाऱ्यात एक मनुष्यजीव, एक प्राणीजीव यांचे नुकसान तर झालेच, पण सोबत बऱ्याच ठिकाणी पडझड आणि नुकसान झालेले पाहायला मिळाले. कहर म्हणजे काल माण तालुक्यातील वाघमोडेवाडी येथील मोटरपंप दुरुस्ती करणारे शंकर वाघमोडे मिस्त्री यांच्यावर काळाने घाला घातला. सोसाट्याच्या वाऱ्यात आपल्या सहकाऱ्यांबरोबर काम करत असताना अचानक वीज पडल्याने त्यात शंकर मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे सहकारी आणि ग्रामस्थ असे 4 ते 5 जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समजते. दुसऱ्या घटनेत गोंदवले बुद्रुक येथे झाडाखाली बांधलेली दुभती गाय वाऱ्याच्या भक्षस्थानी पडली. सोसाट्याच्या वाऱ्याने एक महाकाय वृक्ष उन्मळून पडला, पण पडला तो थेट गायीच्या उरावर, ज्यात गायीला श्वास घेणे सुद्धा जमले नाही. गाय जागेवर मृत झाली असून दुभती गाय गेल्याने शेतकऱ्याचे अपरिमित आर्थिक नुकसान झाल्याचे वृत्त आहे. तिसरीकडे लक्ष्मीनारायण शिक्षण संस्थेचे श्री हनुमान विद्यालय वादळी वाऱ्याच्या कचाट्यात सापडले. या विद्यालयाच्या 3 खोल्यांचे छत वादळी वाऱ्याने अलगद उडून जवळपास 30 ते 40 फूट लांब जाऊन बाजूस असलेल्या घरावर पडले. शाळेला सुट्ट्या असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी शाळा आणि आसपासच्या परिसराचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. चौथ्या घटनेत वाघमोडेवाडी येथील अंगणवाडीची इमारत या वाऱ्याचा बळी ठरली. या अंगणवाडीचे छत या वाऱ्यात गायब झाले. पण यापेक्षा जास्त म्हणजे वाऱ्याने अंगणवाडीच्या इमारतीच्या बाजूस जो धिंगाणा घातला, त्यात अंगणवाडीच्या इमारतीत असणाऱ्या वस्तूंचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहेत. इमारतीमधील वस्तू तसेच स्मार्ट टीव्ही आणि बऱ्याचशा वस्तूंचे यामध्ये नुकसान झाले आहे. 5व्या घटनेमध्ये धामणी येथील प्रगतशील शेतकरी नाथाजी देशमुख यांच्या फार्मवरील देशी गायींच्या गोट्याचे शेड या वाऱ्यात उडून गेले. या शेडवरील पत्रे उडून दूरवर पडले, तसेच गोठ्याचे डांब पडले असून घराच्या भिंतींना नुकसान झाल्याचे वृत्त आहे. तसेच श्री देशमुख यांनी सेंद्रिय शेतीसाठी वापरात येणारा हायड्रोपोनिक प्रोजेक्ट जो उभा केला आहे, या वादळी वाऱ्यात तो उद्ध्वस्त झाला असून वादळात देशमुख यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे वृत्त आहे. 6व्या घटनेत पिंगळी मार्गावर या वादळी वाऱ्यात मोठे बाबळीचे झाड रस्त्याच्या मध्यभागी कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असताना पिंगळी येथील युवा शेतकरी प्रशांत उर्फ सागर जगदाळे यांनी तत्परता दाखवत तातडीने मदतीसाठी धाव घेतली. प्रशासनाच्या मदतीची वाट न बघता स्वतः JCB मशीनच्या सहाय्याने रस्त्यावरील अडथळा दूर करून वाहतूक त्यांनी पूर्ववत केली. एकंदरीत काल झालेल्या हाहाकारी वादळात पाऊस कणभर पण नुकसानच मनभर झाल्याची परिस्थिती निर्माण झाली असून यात एक व्यक्ती, एक जनावरासह शेती आणि वस्तूंचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत असून ग्रामीण भागातील नुकसानग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांनी शासनाने या नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. क्रांतीपत्र न्यूजसाठी मी संपादक जावेद खान मोलानी. धन्यवाद.